मित्रांनो नमस्कार. मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण या शेतात बघू इथल्या गमती. मागच्या महिन्यात तुम्ही ऊस कामगारांचा व्हिडिओ माझा पाहिला असेल, तर त्यांनी ह्याच शेतातला ऊस तोडला. आज आपण त्याच शेतात आहोत. या ठिकाणी त्या शेताला पाणी द्यायचं काम चालू आहे. बंद पडलं काय? हां भैयाने उन्हाळ्याचे दिवस आहेत. जमीन चांगली भेगाळी. ह्यात पाणी सोडल्यानंतर आता बघ तुम्ही एका एका ठिकाणी किती पाणी लागतंय, किती पाणी जिरतं या भेगाळलेल्या जमिनीत. हे पिकाला पाणी सोडलेलं आपल्याला दिसतं, परंतु जर एखादं नाजूक नुकतंच उगून आलेलं जर पीक असेल शेतात आणि आपण जर असं उन्हात पाणी दिलं तर ते पाणी त्या मातीवरून वाहून ते पाणीसुद्धा गरम होतं आणि मग त्या पिकाला त्याचा दुष्परिणाम होतो. ते पीक जळण्याची शक्यता असते. म्हणून कोवळं पीक शक्यतो शेतात असताना असं उन्हाळ्यात ऊन असताना पाणी दिलं जात नाही. एकतर ते दिवस उजळल्यानंतर किंवा मावळतानाच पाणी सोडलं जातं. चांगलं ऊन पडलेलं आहे आणि त्याच्यामुळं सोलारवर हे मोटार चांगलं जोरात पाणी मारते. जवळच इथून सोलार बसवलेलं आपल्याला उजव्या बाजूला दिसत असेल. तर असं चांगला ऊस पिकवायचा असेल किंवा असं गवत वगैरे त्यात जे जनावरांना खाद्य म्हणून चारा म्हणून वापरतो आपण, असं हा घास असेल, असं चांगलं उत्पादन काढायचं असेल तर त्यासाठी अगोदर जमिनीची मेहनत करावी लागते. जमीन कसावी लागते, चांगली जमीन तयार करावी लागते. ती अशी करावी लागते. अशी ही जमीन आहे, हीच कसून त्यानंतर ह्यामध्ये ते बघा तयारी चालू आहे. इथं सऱ्या काढलेल्या आपण पाहिल्या, ज्यामध्ये ऊस लावला जाणार आहे. आणि ही जमीन ऊसासाठी आणि बाकी पिकांसाठी तयार करायचं काम चालू आहे. आणि समोरच ऊसाला म्हणजे ऊस लावायसाठी हे रान तयार करायचं आणि समोर हे ऊसाचं बियाणंसुद्धा शेतकऱ्यांनी राखले. अशी काळीभोर सुपीक जमीन असल्यावर शेतकऱ्याला कुठलंही पीक घेतलं तरी ते चांगलं उत्पादन या शेतातून मिळत असतं. आणि ही तर जवळच पाणी पण आहे आणि सौरचं पण फुकट पाणी आपल्याला मिळतं. त्या वातावरणानुसार आपल्या शरीराला कशाची गरज आहे ते बरोबर निसर्ग आपल्याला उपलब्ध करून देतात. कधी काही खातेत काही येत आणि ते बिगर मोसमीतले झालेत. आता पेरू कधी येतोय, आंबा कधी येतोय. बिगर मोसमीला ती ही नाही ना, शेवटी चव नाही. नुकताच या शेतातला ऊस तुटून गेला आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी पुन्हा तो राहिलेला ऊस मोडला आणि आता परत ऊस लावायची तयारी. त्यासाठी काही दिवस जमीन तापू द्यावी लागते. हे समोर आपल्याला दिसतं हे शासनाचं कडून मिळालेलं हे सौरचा प्रकल्प आहे. आम्ही शेतात चालल्यानंतर आमच्यासोबत हे टायगरसुद्धा आमच्यासोबत आला. बघा आमच्यासोबत सगळीकडं फिरतो आहे हे शेतात. हे आम्ही शेत पाहतोय कसं काय. त्याच्यानंतर आता हे डाव्या बाजूला हे आपल्याला उजव्या बाजूला हे शेत दिसतंय आणि आपल्या डाव्या बाजूला आता इथं सौरचं म्हणजे सौरचं हे पॅनल लावलेले. आता बसला खंड्या इथं आपला आरामशीर. ह्या डाव्या बाजूला इथं सौरच्या बाजूला आपल्याला जो बांध दिसतो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी असतं. आता थोडंसं पलीकडं म्हणजे एक 100 फूट पाणी फक्त पलीकडे गेले. आपण ते पण बघू शकतो इथं कसं वायरिंग करून या सौरचं हे पॅनल उभारले. ज्या वेळेला चांगला पावसाळा चालू असतो त्यावेळेला या सौरच्या अगदी चिटकून खालून 2-5 फुटावरतीच या नदीचं म्हणजे तलावाचं पाणी तुडुंब भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. माणसाला फक्त माहिती व्हावा. हे आपल्याला चिंचेच्या झाडाचा बुडका दिसतो ना, या ठिकाणापर्यंत पावसाळ्यात भरपूर पाणी आपल्याला आलेलं दिसत असतं. एक मोहळाची माशी दिसत नाही बघा.
आता पहिलं ना असं पाणी ते थोडं पाणी म्हणल्यावर तिथं सगळे मोहळाचे मासे असायचे. म्हणजे आपल्याला जाऊन सुद्धा देत नव्हतं. भ्या वाटायचं उलट. हा घों 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 करायचं. सारखं बंदच नाही. पाईपलाईनच्या हुसक्यातून पाणी टिपकताना जुन्या गोष्टी आठवल्या की त्यावेळेला अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी आहे थोडंफार त्या ठिकाणी मोहळाच्या माश्या भरपूर गर्दी करायच्या की एखादं मोहळ असावा एवढी गर्दी त्या माशांची त्या ठिकाणी असायची. आता त्या मोहळाच्या माश्या दिसत नाहीत कारण अनेक पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या केल्या जातात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला सध्या पाहायला मिळतात. अशी कसलेली सुपीक काळीभोर जमीन आणि अगदी उशाला पाणी असं ज्यावेळेस शेतकऱ्याला असतं त्यावेळेस शेतकऱ्याचा आनंद हा द्विगुणित होत असतो. आणि मित्रांनो, आपल्याला असे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद. तरी